महाराष्ट्रासह देशभरात जनमताची नाडी ओळखणारा नेता म्हणून शरद पवारांची ओळख। गेल्या 4-5 दशकांमध्ये शरद पवारांनी अनेक डावपेच खेळले। आता त्याच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी पॉवरफुल खेळी केली आहे। हा डाव यशस्वी झाला तर महाराष्ट्रातील राजकारणाची आणि समाजकारणाची दिशा बदलू शकते। आता शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीनं कोणता नवा डाव खेळलाय, पवारांच्या खेळीचा कुणाला फटका बसू शकतो याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सध्या मंडल यात्रा सुरू आहे। यात्रेसाठीच्या रथावर शरद पवारांचा फोटो आहे आणि त्या शेजारी टॅगलाईन आहे, जनक ओबीसी आरक्षणाचा। या एका घोषवाक्यानं तुमच्या लक्षात आलं असेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही यात्रा ओबीसी समाजासाठी सुरू आहे। 9 ऑगस्टपासून नागपुरातून सुरू झालेली यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल। 36 जिल्ह्यांमध्ये 358 तालुक्यांमध्ये जाणारी ही यात्रा तब्बल 4877 किलोमीटरचा प्रवास करेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडलबाबतची भूमिका आणि आज देशाचं राज्य ज्यांच्या हातात आहे त्या भाजपची भूमिका ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे। पण ओबीसी यात्रेला मंडल यात्रा आणि जनक ओबीसी आरक्षणाचा अशी टॅगलाईन का देण्यात आली, मुळात ही यात्राच का काढावी लागते, त्यामागची कारणं जाणून घेऊयात। शरद पवार नेहमीच ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कांबद्दल जास्त बोलत आलेत। मग मंडल आयोग लागू करण्याचा विषय असो की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा, शरद पवारांनी त्यांच्या पक्षानं पुढाकार घेतला। 1990 साली तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला होता। महाराष्ट्रात 1994ला मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला। ओबीसी समाज त्यामुळे प्रवाहात आला, राजकीय क्षेत्रात ही मोठी संधी मिळाली। शरद पवारांच्या धोरणांमुळे छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेत्यांना मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ओबीसी समाज आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी सोबत जोडला गेला होता। मात्र गेल्या 10 ते 15 वर्षात याच ओबीसी समाजाची मतं भाजपच्या पारड्यात पडतायत। शेटजी आणि भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला माधव पॅटर्न राबवत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी ओबीसींपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला होता। पण आकडे पाहिले तर 2010 नंतरच ओबीसींची निवडणुकीवर प्रभाव टाकतील एवढी मतं भाजपच्या खात्यात जाऊ लागली। 2014 पासून प्रत्येक निवडणुकीत ओबीसींची सर्वाधिक मतं कमळाला मिळत असल्याचं दिसून येतं। त्यामुळे हक्काचा मतदार गमावल्यानं शरद पवारांनी पुन्हा एकदा मोठ बांधायला सुरुवात केली आहे। 1994 साली मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनीच ओबीसींसाठी मंडल आयोग लागू केला, हे जनतेसमोर पुन्हा एकदा नेण्याचा आणि विशेषतः नव्या पिढीसमोर मांडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे। म्हणूनच शरद पवारांचा फोटो आणि त्या शेजारी जनक ओबीसी आरक्षणाचा ही टॅगलाईन देत राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा ओबीसी मतदारांना शरद पवारांनी ओबीसींसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केलाय। शरद पवारांनी मागच्या 50 वर्षात महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न या यात्रेमधून केला जाणार आहे। पण यात्रेची सुरुवात नागपुरातून करत शरद पवारांनी काय साध्य केलं तर विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आहे। त्यातच सध्या ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात भाजपला समर्थन देतो। त्यामुळे थेट मुळावर घाव घालून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झेप घेण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लान आहे। यातून 3 गोष्टी साध्य करण्याचा शरद पवारांचा आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मराठ्यांचा आणि साखर कारखानदारांचा पक्ष म्हटलं जायचं, पण जो हक्काचा मराठा मतदार शरद पवारांशी भावनिकरित्या जोडलेला होता तो सुद्धा सध्या अनेक पक्षांमध्ये विभागला गेलाय। अनेक मराठा समाजातील तरुण कार्यकर्ते हिंदू म्हणून भाजपला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मतदान करतात। मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाला शरद पवारांनी डावललं, म्हणूनच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागतंय असा आरोपच अनेक मराठा आंदोलक आणि इतर पक्षातील नेते पवारांवर करत असतात। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी तर हा मुद्दा अनेकदा जाहीरपणे मांडलाय। दुसरीकडे साखर कारखानदारांनी तर थेट फडणवीसांना नेता मानलंय। याशिवाय अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानं होत्या त्या मतातही सरळ सरळ फूट पडली आहे। हा सगळा फरक ओबीसी मतं पुन्हा मिळाल्यास भरून काढता येईल असा शरद पवारांचा आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज आहे। पण ही लढाई वाटते तेवढी सोपी आहे का तर नाही।
ओबीसी मतांवरून सर्वच पक्षात रस्सीखेच असला तरी शरद पवारांच्या वाटेतील सर्वात मोठा अडसर फडणवीस आणि त्यांचा भाजप आहे. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय ओबीसी परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी मला कितीही टार्गेट केलं तरी ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं. नितेश राणेंसारखे नेते हिंदू म्हणून, गोपीचंद पडळकर, राम शिंदेंसारखे नेते धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यभर फिरत असतात, तर मराठा समाजातल्या रवींद्र चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षपद देत साताऱ्यातील दोन्ही राजेंना सोबत घेत फडणवीसांनी मेळ साधण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ही लढाई सोपी नाही हे दांडगा अनुभव असणाऱ्या शरद पवारांना माहिती असूनही राजकीय गणितं फिरवण्यासाठी पवारांनी कंबर कसली आहे. जवळपास 80च्या दशकात सुरू झालेलं ओबीसींचं राजकारण मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले. त्यामुळेच विस्कळीत झालेली वोट बँक महापालिका, झेडपी आणि पंचायत समितींच्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा बांधण्यासाठी आतापर्यंत ओबीसींसाठी केलेल्या कामांची भली मोठी यादी थेट जनतेत जाऊन मांडण्याचा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता मराठा प्लस ओबीसी असं बेरजेचं राजकारण करण्याचा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतरच कळेल. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. मंडल यात्रेतून शरद पवारांना ओबीसी मतदार पुन्हा एकदा जोडता येईल का? भाजपचा डीएनए ओबीसींचा आहे असं जाहीरपणे सांगणाऱ्या सीएम फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन सुरू केलेली ही पवारांची खेळी यशस्वी होईल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.